जय येशू तुम्हा सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण वाचणार आहोत नीतिसूत्रेचा 4था अध्याय. वाचण्या अगोदर आपण छोटीशी प्रार्थना करू. पवित्र पवित्र माणसे नदीश परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुला उंचवतो येशू. प्रार्थना करतो परमेश्वर पित्या, आम्ही आज जो काही नीतिसूत्रेचा 4था अध्याय वाचणार आहोत परमेश्वर, वाचण्यासाठी आम्हाला तू सहाय्य आणि मदत कर परमेश्वर पित्या. आमची प्रार्थना ऐकली तुझे आभार मानतो. प्रार्थना येशूच्या नावात मागतो, आमेन. आज आपण नीतिसूत्रेचा 4था अध्याय वाचणार आहोत. यामध्ये एकूण 27 वचन आहेत. आपण आज संपूर्ण वाचणार आहोत. ज्ञानामुळे प्राप्त होणारे फायदे. वचन 1. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हाला उत्तम धर्मोपदेश करतो. माझे धर्मशास्त्र सोडू नका, कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. ती मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझ्या चिंती राहो, तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो. ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर, ती विसरू नको. माझ्या तोंडच्या वचनाला पराडमुख होऊ नको, ते सोडू नको, म्हणजे तुझे संरक्षण करील. त्याची आवड धर, म्हणजे ते तुझा सांभाळ करील. ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे, म्हणून ते संपादन कर. आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर. त्याला उच्च पद दे, म्हणजे ते तुझी उन्नती करील. त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करील. ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल, तुला सुंदर मुकुट देईल. माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत, तू धावशील तेव्हा तुला ठेस लागणार नाही. वचन 13. तू शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नको, ते जवळ राख, कारण ते तुझे जीवन आहे. दुर्जनांच्या मार्गात शिरू नको, दृष्टांच्या मार्गाने चालू नको. त्यापासून दूर राहा, त्याजवळून जाऊ नको. त्यावरून मागे फिर आणि आपल्या मार्गाला लाग, कारण दुष्कर्म केल्या वाचून त्यांना झोप येत नाही. कोणाला पाडले नाही तर त्यांची झोप उडते, कारण ते दृष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षरस पितात. परंतु धार्मिकाचा मार्ग माध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे. वचन 19. दुर्जनाचा मार्ग अंधारकारासारखा आहे, त्याला कशाची ठेच लागते हे त्यास कळत नाही. माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. मी तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्यांचा संबंध देहाला आरोग्य देतात. वचन 23. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवमानाचा उगम आहे. तू उदारपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटील वाणीपासून फार दूर राहा. तुझे डोळे नीट पुढे पाहोत, तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहोत. वचन 26. आपल्या पायाची वाट सपाट कर, तुझे सर्व मार्ग निश्चित असोत. तू डावी उजवीकडे वळू नको, दुष्कर्मातून आपले पाऊल काढ. आमेन.